त्याच्यामध्ये मांजर पडलेली बघून आम्ही तर तिला बाहेर काढायचा निर्णय घेतला होता, पण तिने आम्हाला बघून काहीतरी वेगळा निर्णय घेऊन टाकलाय. तर म्हणजे आपली कांदा लागणचा आहे ना आज लास्ट आणि बेस्ट दिवस आहे. म्हणजे आज झालंय की डायरेक्ट विषय मिटलाय. आणि जेवढी सोपी बोलायला वाटून गेली ना तेवढी सोपी नाही गेली बघा कांदा लागण. कारण की दिवसभर अशा अवकाळ झाला ना तर कोणाला सांगू बी शकत नाही काही बोलू बी शकत नाही. आणि त्याच्यामध्ये पप्पांनी असा काहीतरी कॅज्युअल झटका दिलाय की डायरेक्ट नादच काम झालंय. म्हणजे वय थोडस फवारा मारायचं काम राहिलंय तेवढं करून ये म्हटलं झालं जातं थोडस म्हणून 2 एकर फवारा मारायला लावून दिलंय. तिथं तर काही करू शकत नव्हतोय, पण इकडे आहे ना मांजरचा आवाज यायला लागलाय. म्हणतं काय झालं विहिरीमध्ये येऊन बघतोय तर मांजर वरती बघून कोकत होती. मग तिला बघून ना 2 मिनिटं तर मी विचारात पडलोय आता ही मध्ये गेली कशी, गेली तर आता बाहेर काढायची कशी. मग जसा बसा आहे ना आम्ही फवारा मारून घेतलाय. मग फवारा मारल्यानंतर आहे ना सर्व आवते बिवते घेऊन डायरेक्ट वावरामध्ये आलो होतोय, म्हणजे विहिरीजवळ आलो होतोय. आणि तिला विहिरीमधून काढायला आहे ना आम्ही डायरेक्ट विहिरीमध्ये माणूस उतरून दिलाय. पण ती बी उलट्या डोक्याची विहिरीमध्ये ना एक नळ होता त्या नळ्यामध्येच घुसून गेली. मग बऱ्याच वेळ झड्या दिल्यानंतर मी ना ती नळ्याच्या बाहेर निघत नव्हती ना आम्हाला नळ्यामध्ये हात टाकायला जीव घाबरत होता. त्याच्यामुळे ना तिला बाहेर काढता येत नव्हतंय. मग ना आम्ही बी डोकं लावलंय. मग आम्ही जो माणूस उतरवला होता ना तो माणूस वरती बोलून घेतलाय. आम्ही ना सोडताना कॅरेट सोडून दिलंय. मग आता कॅरेट मध्ये आली तर बाहेर ओढून घ्यायची, नाही तर पर्याय नाही. मग आता जोपर्यंत आपले तर निघत असेल ना तोपर्यंत प्रयत्न करत राहू. मग आता तुम्ही ना लाईक अँड फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.